तर नमस्कार मित्रांनो, मी आपला संगम संडेगे साम्राज्य ग्राफिक्समध्ये सगळ्यांचे स्वागत करतो. भावांनो, आजचा टॉपिक आपला कोणता आहे? पॉलिटिकल PLP प्लस PhD. आपण या व्हिडिओमध्ये PLP प्लस PhD देणार आहोत. भरपूर मित्रांचे कमेंट येत होते की दादा PhD पण प्रोव्हाइड करत जा, दादा तर आपण त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, यावेळेस PhD पण देणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काही गोष्टी सांगणार आहोत. त्या गोष्टी आपण सगळ्या तुम्हाला सांगतो. त्या अगोदर आपले चॅनलवरती सबस्क्रायबर 1K सबस्क्रायबर पूर्ण केलेत, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हटलं तर या व्हिडिओला जर मागच्या व्हिडिओसारखा जर प्रतिसाद दिला तर आपण अनेक गोष्टी काही घेऊन येऊ. आणि थोडा व्हिडिओला आपला लेट होत आहे टाकण्यासाठी. त्याचं कारण म्हणजे असं आहे भावांनो, की आता पॉलिटिकलचं सीझन आहे. तुम्हाला माहिती आहे इलेक्शनचं खूप ऑर्डर येत आहेत. ते ऑर्डर करत तुमच्यासाठी मी वेळ काढत आहे. तर आपण असाच नवीन एक व्हिडिओ घेऊन येऊ. पण त्याच्या मागे एक आट आहे. आपल्या या व्हिडिओला 1K तरी लाईक आल्या पाहिजे भावांनो. तुमच्या हातात आहे आपलं चॅनल ग्रोथ करायचं. तर असाच प्रतिसाद असू द्या, असेच आपले सबस्क्रायबर वाढू द्या. तर आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकणार आहोत ते तुम्हाला सांगतो. मेन गोष्ट म्हणलं तर तुमच्या क्लायंटची जर फोटो अशी म्हणजे कशी पण देतात ना काही क्लायंट, तर तशी फोटो असेल तर तुम्हाला मी फोटो बनवायचं शिकवणार आहे. या फोटो बसणं ही फोटो कशी बनवायची या व्हिडिओमध्ये एक फोटोचा तुम्हाला करून दाखवणार आहे मी साक्षात, आणि या 2 फोटोचा तुम्हाला मी प्रॉम्प्ट देणार आहे. ओके. तर दुसरी गोष्ट म्हणलं तर मेन आपण याच्यामध्ये सर्व PLP तुम्हाला वर्क करून दाखवणार आहे. काय भावाला PLPचा प्रॉब्लेम येत आहे, PhDचा तर काही रोलच नाही, PhDवाल्यांना सर्वांना समजून जातं. तरी आपण त्याच्यातही वर्क करून दाखवू. कशा गोष्टी कोणत्या काय केल्यात मी PC वरती ते समजून सांगतो. अगोदर आपण मोबाईलवर ठेवूया. तर चला आपण काय करूया, आपल्या मोबाईलमध्ये PLP हे करण्यासाठी पहिली स्टेप घेऊया. त्यामध्ये आपल्याला आपली फोटो जनरेट करून दाखवतो तुम्हाला सुरुवातीला. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपली एक फोटो घ्यायची. या प्रकारे आता ही माझी फोटो आहे. तर ही फोटो घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जिमिनीवरती जायचं आहे. जिमिनीवरती गेल्यानंतर आपल्याला क्रिएट इमेज म्हणून एक ऑप्शन दिसत असेल, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करून आपल्या गॅलरीमधनं फोटो एक चॉईस करायची. आपण ती केलेली आहे ही, तर डन करून टाकायचं. आणि जे मी प्रॉम्प्ट दिलेलं आहे ते इथं पेस्ट करायचं आहे. तर प्रॉम्प्ट आपण काय करूया, इथनं कॉपी करून घेऊन असं तुम्हाला मी देणार आहे, हे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर पेस्ट केल्यानंतर ती फोटो अपलोड होऊ द्यायचे. अपलोड झाल्यानंतर आपण अपलोड करूया. तर आता आपले फोटो अपलोड झालेले. तर आपण काय करायचे, सेंड करून टाकायचे. सेंड झाल्यानंतर थोडासा वेळ घेतो, जनरेट ऑप्शन येतं. आपण थोडासा वेट करूया आपल्या फोटोसाठी. तर भावांनो, ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. असेच भरपूर पॉलिटिकलचे सीझन आहे, भरपूर गोष्टी घेऊन येणार आहोत. आणि भरपूर मित्र येत आहेत, सबस्क्राईब करत नाहीत आणि लाईक पण करत नाहीत, बघून जात आहेत. त्याच्यासाठी सर्व गोष्टी मेन आहेत आपल्या, लाईक आणि कमेंट आणि शेअर. तर भावांनो, पहिला पासवर्ड आपला असा आहे, ते म्हणजे 2011. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आता आपली फोटो आलेली आहे. तर तिला काय करायचं, सगळ्यात गोष्ट इथं येऊन आपल्या इथं वरती एक डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे, डाउनलोड करून घ्यायचे. फोटो डाउनलोड झालेले. इथं आपल्या नेटवर्क प्रॉब्लेम येतो थोडाफार, हे तुमच्या इथं डाउनलोड होऊन जाईल. मग सरळ आपल्याला काय करायचं, ती फोटो आपल्या फोटो रूम या ॲपमधनं क्रॉप करून घ्यायचे. इथं तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले आहेत, आता या व्हिडिओमध्ये सांगणार नाही. ओके. तर आता आपण ती फोटो आपले हे केलेले आहे. तर आपण आता आपल्या पिक्सल लॅबमध्ये जाऊया. तुम्हाला एक फोटो सांगितले, त्या बाकीच्या 2 फोटोचं तुम्हाला मी प्रॉम्प्ट देऊन टाकणार आहे. ते पण झिप फाईलमध्ये असेल. PLP प्लस PhD प्लस झिप आपले प्रॉम्प्ट असतील. त्याच्यासाठी मी पहिल्या स्टेपमध्ये पासवर्ड बोलून दाखवला आहे. जो इथपर्यंत कोणी आला असेल तर भावांनो, व्हिडिओ परत पहा मागे जाऊन. एक मी पासवर्ड सांगलेला आहे स्टेप 1चा. त्या स्टेप 1चा पासवर्ड थोड्या वेळात सांगतो. तर चला, त्या अगोदर आपण आपली PLP तुम्हाला वर्क करून दाखवतो. तर पाहू शकता आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे अगोदर. हे बॅकग्राऊंड आपण सर्व गोष्टी आपण PCतून बनवल्या त्यावेळेस. ते आपण PhDमध्ये सगळं खुलेआम देणार आहोत. तर आपण पिक्सल लॅबमध्ये हे तुम्हाला एडिटेबल देणार आहोत. टेक्स्ट सर्व एडिटेबल देणार आहे. फक्त बॅकग्राऊंड तुम्हाला हे केलेले आहे. तर आपण आपला फोटो ॲडजस्ट करून घेतला होता, पाहू शकता. सिम्पल याच्यामध्ये तुम्ही असा फोटो कट करून आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे आपण सर्व गोष्टी पाहू शकता. इथं प्रभाग क्रमांक मी फक्त हे केलेलं आहे. तुम्ही इथं अंक बदलू शकता. सरळ हे पाहू शकता. 11 मी एडिटेबल दिलेलं आहे. इथं आपण 11च्या जागी तुम्हाला मी 13-23 टाकून दाखवतो. तसं पाहू शकता 23 पण आलेलं आहे भाऊन. तुम्ही इथं सरळ एडिट करू शकता त्या गोष्टींना. तर आता हे झालेलं आहे आपलं. हे सर्व गोष्टी इथं पाहू शकता. तुम्ही डायलॉग चेंज करू शकता.
इथं आपण चेहरा तुम्ही मतलब दुसऱ्या टेक्स्टने टाकू शकता, काही टाकू शकता. त्यानंतर भावी नगरसेवक, हे सर्व गोष्टी तुम्हाला एडिटेबल दिलेल्या आहेत. ते सर्व गोष्टी पाहू शकता तुम्ही, पाहू शकता. ते सर्व आपलं झालेलं आहे. या आपण PCतल्या गोष्टी आपण इथं आता मोबाईलमध्ये द्यायला प्रोव्हाइड चालू केलेल्या आहेत भावांनो. भरपूर मित्रांची रिक्वायरमेंट होती, दादा तुमचे PCचे बॅनर आम्हाला PLPमध्ये प्रोव्हाइड करा. तर पाहू शकता संगम नाव, म्हणजे आता तुम्हाला संगमभाऊ देशमुख इथे नाव दिसत असेल, ते सोनटके सॉरी, तुमच्या नेत्याचं इथं नाव टाकू शकता, फोटो टाकू शकता, सर्व गोष्टी ओकेमध्ये करू शकता. तर भावांनो आता हे विषय झाला आपल्या मोबाईलचा. तर आपण हीच सर्व गोष्टी PSD मध्ये सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. त्यासाठी आपण आपल्याला काय करायचं, आता आपल्याला PCवर जावं लागेल. तर आपण जाऊया आपल्या PCमध्ये. तर मित्रांनो आता आपण आपल्या PCवर आलेलो आहोत. तर आता आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे समजून. तर आपण स्टार्टिंगला काय केलेलं आहे, एक ग्रेडियंट घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही इथं एक ग्रेडियंट उचललेलं आहे. त्यानंतर मी एक Pinterestवरनं एक बॅकग्राऊंड उचललं होतं, साधं सिम्पल बॅकग्राऊंड होतं, त्याला मी ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट करून मी त्याचं ब्लेंडिंग मोड चेंज केलेलं आहे, पाहू शकता इथं ओरिजिनल वगैरे असं करून पाहू शकता तुम्ही. ओरिजिनल वगैरे मस्त दिसते. त्यासाठी मी माझ्या याच्यानुसार सॉफ्ट लाईट ठेवलेलं होतं. तर त्यानंतर मी एक छोटासा लाईट मारण्यासाठी एक लेअर वाढून मी त्याच्यावरती एक असा डॅश मारला होता, म्हणजे थोडंफार मॅच करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आता आपण एक असा शेप घेतला होता, आणि त्या शेपचा आपण काहीच नाही ब्लेंडिंग मोड चेंज केलेला आहे, पाहू शकता. वेगवेगळे ब्लेंडिंग मोड चेंज करून पाहू शकतो आपण. ओव्हरली केला तर असा दिसतो, सॉफ्ट केला तर थोडं कमी दिसतो. तर आपण सॉफ्ट लाईट ठेवलेला आहे. त्यानंतर आणि एक लेअर घेतली होती अशी, म्हणजे एक बीच मला ठेवणार आहे. आणि हे एक आपलं मटेरियलमधलं एक असा पॉईंट आहे, जे म्हणजे मटेरियल आहे, हे जर आपण यूज केलं तर पाहू शकता आपल्या बॅनरमध्ये असा एक वेगळाच लुक येतो आपल्या बॅकग्राऊंडमध्ये, जे तुम्ही पाहू शकता. आता मी चालू केलेलं आहे, आपण याला बंद करून पाहूया. बंद केल्यानंतर असं काहीतरी दिसते. त्याच्यामुळे एकाच गोष्टीमुळे किती इफेक्ट पडतो आपल्या बॅकग्राऊंडवरती, तर पाहू शकता. हे नेहमी यूज करत राहायचं भावानं. आणि जनतेचा हे पाहू शकता. आता आपण डायलॉग घेतलेला आहे. हे डायलॉग तर आपल्या PLPचं आहे, इथं पण आहे, दोन्हीकडे आपण मॉडिफाय करू शकता. आणि जास्त करून आपण हे PSD आहे, ते PSD तुम्ही काय पण करू शकता. तर आता हे चेहरा तर तुम्हाला तर माहितीच असेल, तिथं आपण पाहू शकता. आपण याची स्टाईल वगैरे कशी ग्लाइफ्समधनं हे करू शकतो. ग्लाइफ्स म्हणजे काय, आपलं विंडोमध्ये येऊन आपल्याला इथे ग्लाइफ्स चॉईस करायचं आहे. तर आपलं असं एक पॅनल ओपन होईल, तेव्हा आपण आपल्या इथे वेगवेगळ्या स्टाईल भेटतील. तर आपण फवारणाचा आहे, पाहू शकता. त्याला आपण जर वेगळं काही करायचं म्हटलं तिथं आपल्याला वेगवेगळ्या स्टाईल दिसत आहेत. आपण तिथं हो शोधूया. आपल्याला तुम्हाला हळूहळू सवय होऊन जाईल इथं तुम्हाला कोणत्या गोष्टी कशा घ्यायच्या. तर पाहू शकता वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत असेल, हे बघा खतरनाक दिसत आहेत. आपण जे चॉईस केलेलं होतं तर आपण चेहरा नावाचं हे ठेवलेलं आहे. तर ओके, या सर्व गोष्टी आपल्याला भेटून जातील. आपण दुसरी गोष्ट म्हटलं तर आता आपले फोटो घेतलेले आहे, आणि फोटोला मी वरतून एक ग्रेडियंट लावलेलं आहे, पाहू शकता. ते ग्रेडियंट काढल्यानंतर आपले फोटो मॅच होत नाही, म्हणजे डायरेक्ट असे दिसत असेल. तर आपण ग्रेडियंट एक घेतलेलं आहे, आणि त्याला आपण काय केलं, क्लिप केलेलं आहे. आल्ट दाबून आपण याला क्लिप केलेलं आहे. आल्ट दाबून कट करून दाखवतो तुम्हाला. तर असं काहीतरी ग्रेडियंट दिसत असेल, त्याला आपण क्लिप केलेलं आहे आपल्या फोटोवरती क्लिप केल्यानंतर आपण त्याचं ब्लेंडिंग मोड पूर्ण चेंज करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता वेगवेगळे ब्लेंडिंग मोड असतात, त्यातलं सॉफ्ट लाईट कधी पण यूज करून पाहायचा, चांगला रिझल्ट दाखवतो. त्यानंतर आपण फिक्स नगरसेवकला दाबलं तर आपण हे व्यवस्थित दिसत असे आपल्याला. आपण त्याच्या कमी करून पाहायचं तुमच्या चॉईसनुसार, आपण PSD देणार होतो. हे सगळ्या गोष्टीचे नॉर्मल गोष्टी आहेत. नंतर आपण हे फोटो, हे दुसरी होती फोटो, ते इग्नोर मारा. त्यानंतर हे प्रभाग क्रमांक पाहू शकता इथे, आणि इथं आहे प्रभाग क्रमांकामध्ये आपण हे डॉटेड दिलेलं आहे, कारण की त्याला आपण मस्तपैकी शेप वगैरे करून सर्व गोष्टी केलेल्या आहेत. इथं आपण 11 की काय पण करू शकतो. तुम्हाला जर काही पण टाकायचं असेल तर इथे PLP सारखं एडिटेबल करू शकतात चॉईस वगैरे. तर पाहू शकता आपण चॉईस केलेलं आहे. तर दुसरी गोष्ट, आता आपण हे शेप 2 ॲड केले ते, म्हणजे थोडंफार काहीतरी युनिक वाटण्यासाठी. तर आपलं आणि इथं खाली नाव पट्टी वगैरे टाकून घेतलेले आहे, सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता. आता आपण इथं नाव टाकून घेऊया. आपण आपलं नाव टाकू मराठीमधनं, संगम भाऊ. ओके. तर आपण आपलं नाव टाकलेलं आहे. तर पाहू शकता आपण याचं फॉन्ट वगैरे तर दिलेले आहेत. आणि ज्यांनी कोणी फॉन्टचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, फॉन्टचा व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला भरपूर फॉन्ट मी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर असे फॉन्ट वेगवेगळे डायरेक्ट फॉन्ट वगैरे सर्व फॉन्ट मी दिलेले आहेत, म्हणजे माझ्याकडे महत्त्वाचे वाटले ते मी दिलून टाकलेले. तर हे आपण एक ग्रुपमध्ये पाहू शकता. ग्रुपमध्ये एक मी लाईट मारलेला आहे, तुम्हाला दाखवतो. या लाईटचा इफेक्ट म्हणजे लाईट जर बंद केलं तर पाहू शकता आपल्या बॅनरमध्ये कसं ऑडपणा वाटते. तर आपण लाईट मारल्यानंतर कसं ग्लो येतो बॅनरला. ते कधी लाईट यूज करायचा थोडाफार. आणि दुसरी गोष्ट, आपला लोगो वगैरे ॲड करून घ्यायचा.
तर भावना आत्ता आपलं बॅनर कंप्लीट झालेलं आहे. शेवटची स्टेप म्हणजे आपल्याला लास्टचा इफेक्ट द्यायचा. ते कसा द्यायचा? कंट्रोल आल्ट शिफ्ट होल्ड करून आपल्याला ई क्लिक करायचं. त्यासाठी असं तर होत नसेल तर आपल्या एकदा लेअरवर क्लिक करून घ्यायचं आहे. कंट्रोल आल्ट शिफ्ट करून ई क्लिक करून घ्यायचं. तर आपल्या लेअरचा एक डुप्लिकेट आहे सर्व लेअरचा. त्याला आपल्याला माऊसचा राईट बटन क्लिक करून कन्वर्ट टू स्मॉट ऑब्जेक्ट करून घेऊन आपल्याला इकडं वरती या पॅनलला दिसत असेल फिल्टरमध्ये कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये येऊन आपल्याला काय करून घ्यायचं आहे? शेवटचा इफेक्ट मारून घ्यायचा आहे. ते इफेक्ट म्हणजे आता माझ्याकडे आहेत तर पाहू शकता असे इफेक्ट मला हे चांगला वाटतो आहे. याला शेवटचा आपण इफेक्ट ओके करून टाकलेला आहे. तर पाहू शकता आपण शेवटचा इफेक्ट दिलेला आहे. भावनो पासवर्ड नंबर 2 पासवर्ड असा आहे 2012. लक्षात असू द्या. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबरोबर सगळ्यांना धन्यवाद. आणि जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ज्या अडचणी असतील त्या अडचणी मला नक्कीच कळवा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ.